हाय हॅलो नमस्कार. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तुमचं चॅनलवर खूप सारं स्वागत. तर आज आपण व्हीनेक गळा तयार करणार आहोत बॅक साईडचा. त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला आता आपण इथं 2.25 आणि 5.25 गळा रुंदी आहे, पण खालच्या साईडला आपण 3 इंच घेतला आहे, वरच्या साईडला 2.5 इंच 2.25 घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण चौकोन केलेला आहे आणि आपण बघा एकदम चौकोनपासून सरळ एक रेष ओढून घेतली आहे. वरती शोल्डरच्या बाजूला थोडंसं सोडलेलं आहे बघा. म्हणजे असा व्हीनेक तयार करता डायरेक्ट घ्यायचं नाही, जेणेकरून आपला जो गळा आहे तो व्यवस्थित दिसायला होतो. तर बघा अशा प्रकारे आपला व्हीनेक आकार आलेला आहे. तर आता आपण काय करायचं आहे, ब्लाऊजचं पीस खाली ठेवायचं आहे सुईच्या बाजूने, त्यावरती अस्तर ठेवायचं आहे बघा. आणि आपण ब्लाऊजच्या चारही बाजूला आपण जे आपल्या हुका असतात ते छोट्या छोट्या पिना त्या लावून घ्यायच्या, जेणेकरून आपलं सिल्क कापड आहे ते इकडे तिकडे होणार नाही आणि आपला जो आकार आहे तो व्यवस्थित येईल. बघा मी लावून घेत आहे. पण जरी तुम्ही सोनू फॅशन चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन टिप्स आणि शिलाई रिलेटेड आज बरंच काही आपल्या चॅनलवर बघायला मिळतं. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर बघा आता आपण पिनं लावलेलं आहे, तसं चारही बाजूने पिनं लावून घ्यायचे आहेत. ओके. त्यानंतर आता आपण जसा आकार आहे तशी शिलाई करून घेणार आहोत. तर बघा जिथं कोना येईल तिथं आपण शिलाईचा दाब वरती उचलायचा आहे आणि सुई आहे ती खालच्या कापडावर राहून द्यायची आहे. तर आपण हळूहळू शिलाई करून घ्यायची आहे बघा. जशी कटिंगची पद्धत सोपी तशी स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे आणि हा डिझाईन गळा खूपच ट्रेंडिंग आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुमच्याकडे जर साडीचं ब्लाऊज पीस कपडा जर कॉन्ट्रास्ट नसेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा. त्यानंतर आपण काय करणार आहोत, आता शिलाई मारून झाली आहे, पण तुम्हाला जर वाटलं शिलाई खालीवरती झालेली आहे, कमी जास्त झाली आहे, तुम्ही परत मारू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिलाई टाकून खालच्या बाजूने बघून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या बाजूला कपडा व्यवस्थित सेट झाला आहे की नाही. त्यानंतर आपण पुन्हा शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे इथं एक शिलाई मारली तरी पण मला असं वाटलं थोडीशी कमी झाली, म्हणून मला थोडासा गळा टेप पाहिजे नाही, म्हणून मी पुन्हा एक शिलाई मारून घेणार आहेत आणि एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेलं आहे बघा. तर आता आपण काय करणार आहोत, परत एकदा एक शिलाई टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जे कात्रीच्या साहाय्याने छोटे छोटे कट आहेत ते मारून घेणार आहोत. तर खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान ब्लाऊज तयार झाल्यावर दिसतो. तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर आता आपण छोटे छोटे कट मारणार आहे. व्हीच्या बाजूला जास्तच मोठे व्हीच्या बाजूला थोडासा आकार द्यायचा आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे. त्यानंतर फोल्ड करायचं आहे आणि अस्तर खालच्या बाजूला जाईल. वरच्या बाजूला मेन फॅब्रिक आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान डिझाईन आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा त्यानंतर आपल्याला त्यावर दाबटेप देऊन घ्यायची आहे बघा. तर वरच्या बाजूला खालचं अस्तर दिसलं नाही पाहिजे, त्यामुळं तुम्ही अस्तर व्यवस्थित दाबटेप द्या बघा. आता जेव्हा आपण दाबटेप देत आहे तर थोडासा गळ्याच्या बाजूला थोडासा अंतर ठेवायचं आहे. 1.5 इंचाच्या अंतरावरती आपण जी शिलाई आहे ती करून घ्यायची आहे. जिथं व्हीचा कोना आला आहे तिथं वरती उचलायचं आहे आणि सुई खाली ठेवायची आहे. सुई फिरवून घेऊन पुन्हा शिलाई चालू करायची आहे आणि त्यानंतर आपण बघा अशा प्रकारे आपली पूर्ण दाबटीप झालेली आहे बघा. तर आता आपण काय करणार आहोत, तर गळ्याच्या चारही बाजूला आपण शिलाई करणार आहोत. टक्स टाकून कमरपट्टी टाकणार आहोत. तर आता तुम्हाला सांगते ही कॉमनच आहे
आपण चारही बाजूला शिलाई करून घ्यायची आहे. तुम्हाला मी भरपूर वेळेस दाखवले आहे कमरेचे टक्स कसे घ्यायचे, त्यानंतर कमरपट्टी कशी लावायची. आता या ठिकाणी मी तुम्हाला लावून दाखवणार नाही आहे, कारण इथं थोडंसं लाईटीचा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे मी टक्स वगैरे टाकून कमरपट्टी टाकून तयार करून घेतलेला आहे गळा. त्यानंतर आता आपण इथं शिलाईला ते लेस आहे ती ठेवायची, जोडायची आहे. तर लेस कशी जोडायची बघा, गळ्याच्या साईडने लेस जोडायची, पण थोडासा आतला भाग दिसून द्यायचा आहे, जेणेकरून खूप छान लुक येतं ब्लाऊज, जो आपण ब्लाऊज रेडी करतो. त्यामुळं जेव्हा शिलाई करतो हळूहळू शिलाई करायची आहे. लेस अजिबात खेचायची नाही आहे आणि हळूहळू शिलाई करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, अजून पण तुम्ही चॅनलला व्हिडिओ लाईक नसन केलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नवनवीन टिप्ससाठी तर पुन्हा एकदा सोनू फॅशन डिझायनर चॅनलवर आपलं स्वागत आहे. बघा, त्यानंतर आपण लेस लावून घेणार आहोत. अर्धी आपण लेस लावलेली आहे. तुम्ही इथं नाही लावली तरी पण छान दिसत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावायचे आहे. तुम्ही प्लेन जर व्हीचा आकार तयार केला तरी पण ब्लाऊजला खूप छान लुक देतं. त्यानंतर आता आपण लेस लावून घेणार आहे. लेस लावताना लेस ओढायची नाही, एकदम सैल सोडायची आहे आणि त्यावर शिलाई करून घ्यायची आहेत. बघा, तो खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा एकदा. बघा, त्यानंतर आपण काय करणार आहोत, आता इथं छोटंसं एक फ्लावर्स तयार करणार आहोत. मग खूप सोपी पद्धत आहे आणि हा जो नेक आहे तो नक्की ट्राय करा. ओके, त्यानंतर आपण जे बघा, आता असा आकार दिसतोय व्ही नेक, खूप छान दिसतोय. जर तो कॉन्ट्रास्ट ब्लाऊज नसेल तर तुम्ही नक्की असा ब्लाऊज तयार करा आणि लुक पण छान येतं. आणि नवीन काहीतरी आता ट्रेंडिंग 2026मध्ये खूप साऱ्या बायकांनी हा व्ही नेक ब्लाऊज आहे तो शिवून घेतले आहे. त्यामुळं तुम्ही पण शिका. नवीन असेल तर ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेतच, तर बाकीच्या पण आहे, तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट द्या. त्यानंतर आपण कमरेच्या बाजूला पण लेस लावणार आहोत. तर बघा, कमरेच्या बाजूला पण लेस लावून घ्यायची. लेस लावताना अजिबात खेचायची नाही आहे. बघा, तर खूप छान दिसतं या ब्लाऊजवरती. ही लेस खूप छान दिसते, स्पेशली मला तर खूप आवडली आहे म्हणून मी ट्राय केलेलं आहे. तुम्ही व्ही नेकला जी लेस आहे ती नाही लावली तरी चालेल. तर बघा, मग आता आपल्या खालच्या बाजूनं पण झाले आहे. आता आपण व्हीचा आकार तयार केला आहे, तिथं पण डबल शिलाई करून घ्यायची आहे. खाल्ल्या बाजूनं पण डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर त्यानंतर आता आपण काय करायचं आहे, छोटे छोटे जे 3-3 इंचाचे जे बॉक्स आहे, म्हणजे आपल्याला इथं छोटं फूल तयार करायचं आहे. तर बघा, मी काय केलं आहे, 3-3 इंचाचं घेतलं आहे, त्यानंतर डबल फोल्ड केलं आहे आणि जे आपल्या हात शिलाईची सुई असते त्याने छोटे छोटे पार्ट आहेत बनवून घ्यायचे. बघा, त्रिकोण, पुन्हा एकदा एक त्रिकोण, असा त्रिकोण करायचा, पुन्हा एकदा त्रिकोण करायचा आणि हात शिलाईच्या याने आपण हळूहळू टाकून घ्यायचे आहे. बघा, खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. आवडलं तर नक्की लाईक करा. बघा, दुसरं पण असं ओढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण 5 पीस काढून घ्यायचे आहे आणि तसंच करायचं आहे. त्रिकोण करायचं आहे आणि पुन्हा एकदा त्रिकोण करायचं आहे आणि बारीक हात शिलाईच्या सुईने टाचे घालायचे आहेत छोटे छोटे. बघा, मी कशी घालते आहे आणि ओढून घ्यायचं आहे, ते बरोबर एकत्र गोळा होतात. अशा प्रकारे आपण 5 छोटे छोटे पाकळ्या तयार करून असं मोठं फूल बनवणार आहोत. जसं मी सांगितलं 3-3 इंचाचे तुम्ही 4 इंचाचं पण घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला फूल मोठं पाहिजे नसेल तर मोठं बनवा, छोटं पाहिजे नसेल तर छोटं बनवा, काहीच प्रॉब्लेम नाही. खूप छान दिसतं आणि एकदम सिम्पल आणि स्टायलिश लुक दिसतो. तुम्ही नक्की ट्राय करा. ओके, त्यानंतर पुन्हा तसंच मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे हात शिलाईच्या
हातशिलाईच्या सुईच्या साहाय्याने हळूहळू टाके टाकायचे आहे. अशा प्रकारे आपलं ओढून खेचून घ्यायचे आहे. तर एकाला एक असं मिळून टोटल 5 पाकळ्या मी तयार केलेल्या आहेत बघा. तर काय होतं मैत्रिणींनो, आपण जर डिझाईन ट्राय केली तर आपल्याला कस्टमर पण खूप वाटतात आणि असे सिंपल अशा जर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असे डिझाईन करा, खूप छान दिसतं आणि कस्टमरला पण खूप आवडतात. तर बघा आता इथं मी 3रं ते 4थं फूल तयार केलं आहे आणि सगळे एकत्र गोळा करून घ्यायचे आहे. टोटल 5 फुलं आपण इथं जोडणार आहोत. तर बघा, तर जेव्हा आपण हातशिलाई घालतो तेव्हा थोडीशी काळजी घ्यायची आहे. त्याचे 4ही लेयर त्या सुईच्या धाग्यांमध्ये आले पाहिजेत, एकही राहायला नाही पाहिजे आणि खूप छान दिसतं बघा. अशा प्रकारे आपलं पूर्ण फूल तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण 4 ते 5 टाके घालणार आहोत. तर बघा 4 ते 5 टाके घातल्यानंतर पुन्हा एक जोडून घ्यायचं आहे बघा. आता इथं 4 झाले आहे, अजून 1-2 तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता. पण 5 ते 6 ज्या पाकळ्या आहेत त्या खूप छान दिसतात. पहिल्यांदा 3-3, 3.5 इंचाचे कट करायचे आहे, त्यानंतर डबल करायचं आहे, पुन्हा डबल करायचं आहे. अशा प्रकारे आपलं हे फूल बघा तयार झालं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो, बेल आयकॉनला पण क्लिक करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर डिझाईन आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. काही मैत्रिणी खूप छान चॅनलला सपोर्ट करत आहे, तर त्यांचे खूप आभार. तर हे बघा अशा प्रकारे आपल्या जेव्हा आपण ते फुलं अटॅच करणार आहोत तर अशा प्रकारे दिसणार आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर जे फूल बनवलं आहे त्यामध्ये बटन एक लावलं, खूप छान दिसतं बघा. तर त्यानंतर आपण धाग्याच्या साहाय्याने सेंटरला ठेवून शिवून घ्यायचं आहे बघा हातशिलाईच्या. तुम्ही इथं मशीनवर पण शिवू शकतात. पण बघा हातशिलाईच्या सुईनं पण खूप पॅक होतं. 4 ते 5 टाके मारायचे आहे. त्यानंतर आपण तिथं छोटं बटन लावणार आहोत, तो खूप छान दिसतो. तर मी तुम्हाला ब्लाऊजचं फायनल लुक दाखवणारच आहे. तर बघा, तर अशा प्रकारे तुम्ही जर डिझाईन बनवलं तर खूप छान दिसतात आणि खूप सिंपल आणि स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे बघा छोटं. तर तुम्हाला जर डिझाईन आवडली असेल तुम्ही तुमच्या ब्लाऊजला ट्राय करा, कस्टमरच्या ब्लाऊजला पण ट्राय करा. व्हीनेक खूप छान दिसतो, घातल्यानंतर खूप स्प्रेड होतो तो आणि दिसायला पण छान दिसतं आणि असे नाजूक डिझाईन खूपच शोभून दिसते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ठीक आहे, ते टाके घातले ना छोटे छोटे तर परत डबल टेबल घालायचे आहे, जेणेकरून ते फूल आहे जेव्हा आपण ब्लाऊज वॉश करतो तेव्हा निघलं नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. तर ज्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहिला त्यांचे मनापासून आभार. तर बघा अशा प्रकारे आपलं ते फूल पूर्ण पॅक झाला आहे. जास्त टाके घातल्यामुळे एकदम पॅक झाला आहे. तुम्हाला मी ब्लाऊजचं फायनल लुक दाखवतेच. तर अशा प्रकारे आपला ब्लाऊजचं फायनल लुक तुम्ही बघू शकतात बघा. तर हा आहे आपला ब्लाऊजचं फायनल लुक. तर बघा किती छान दिसतंय. तुम्ही पण नक्की ट्राय करा. ज्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितला त्यांचे मनापासून आभार. असंच सोनू फॅशन चॅनलला सपोर्ट करत राहा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा.